आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे तारपा वादन तारपाच्या गजरात आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली। पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाच्या तारपा वादन व नृत्याच्या कार्यक्रमात एकात्मता, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासून आयोजित संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नुमवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके आदी यावेळी उपस्थित होते। भिकल्या लाडक्या धिंडा म्हणाले, माडाचा बांबू आणि दुधी भोपळ्यापासून तारपा हे वाद्य बनवले जाते। हे वाद्य माझ्या संस्कृतीची शान आहे आणि माझी संस्कृती जतन करण्याचे भाग्य मला लाभले आहे। माझी खरी श्रीमंती म्हणजे माझे प्रेक्षक आहेत, चाहते आहेत, जे मला बोलवतात आणि माझ्या संस्कृतीचा अनुभव घेतात। नमस्ते। आमचा आजपर्यंत आमचा आजवडील सांगतात आदिवासी 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 असून सुद्धा आधीचा पुराण काळाला आमचा वादे हे माडाचा पात आहे, हे बांबू आहे, स्त्री आणि पुरुष असा बांबू जोडलेला आहे आणि त्याला दोन्ही जोडलेले आहे। आम्ही असा आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकऱ्या वाजवायचा, धाकऱ्याचा लाडक्या वाजवायचा, लाडक्याचा मी भिकल्या वाजवायचा। आज माझी 92 वय। ब्रिटिशचा काळ होता, थोड्या ब्रिटिश गेलं, काँग्रेसचा राज्य आला, तेव्हा काँग्रेसच्या राज्यात शाळा नाही होती। पहिली ते 4थीपर्यंत शाळा भरायला, तोपर्यंत मी 10-12 वर्षाचा मोठा आणि मी गायशी शिकलो। आमचा आजोबा पिंजोबा वाजवायचा त्याला, तेव्हा मला पहिल्यांदा धनखड साहेबांनी मला दिल्लीला बोलवला। विमानात गेलो, विमानात आलो, हे तारपेने मला भाग्य समजून येईल, तारपेने मला एवढा दिल्लीला नेला विमानात, आम्ही विमानाला पाड्या पडायचं। आता विमानात बसून गेलो, आलो तर हे माझं भाग्य समजायचं। आता मी सांगितलं ही मायभूमी माती परिषद केली, तो आदिवासी श्वासाने वाजवली संस्कृती आणि संस्कृती आम्ही आता टिकून ठेवली। श्रमाला प्रतिष्ठा, आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री देऊन ही सरकारने केलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या सर्वांचा गौरव करण्याची संधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या व्यासपीठावर लाभली। आम्ही जिंदा साहेबांचा अतिशय कृतज्ञ आहोत आणि आपल्या पुण्यामध्ये या संगीत महोत्सवामध्ये येण्याला त्यांनी मान्यता दिली आणि आपल्याला 1 तास न थांबता सतत गोल फिरणं किती अवघड असतं आणि सतत भाता फुंकणं देखील किती अवघड असतं हे आपल्याला लक्षात आलं। कुठलाही आजार किंवा रोग हा कधीच होऊ शकत नाही यांना आणि यांच्याकडनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे। त्यामुळे यांच्या प्रति विशेष कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्यांच्या या संपूर्ण समाजाचे जे योगदान आहे देशाबद्दल त्याच्याप्रती आपण सर्वांनी टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करूया। सर्जनशील न्यूज।